श्रावण मासात कुठलंही धार्मिक कृत्य केलं तर त्याचं अनेक गुणित फलित आपल्याला मिळतं. हं. खरं तर 365 दिवसांमध्ये रोजचं एक व्रत जरी बघितलं तरी सुद्धा 365 व्रत आपल्याला सहज बघायला मिळतात. सोमवारला इतकं महत्व काय? पूर्वी खूप जास्त व्हायची ही व्रतं. आजकाल आपल्याला बघायला मिळत नाही आणि हे अत्यंत गुप्त व्रत आहे. हे काहीतरी नवीन ऐकायला मिळालं मला आज. उपवासामध्ये बटाटा चालत होता. तर मग असे काय पदार्थ आहे जे आपण आहारात घेतले पाहिजे उपवासाच्या दिवशी? मुगाची डाळ उपवासाला चालते. मुगाची डाळ उपवासाला चालते. एक वेळ पोळी सुद्धा उपवासाला. चलम चित्तम चलम वित्तम चलम जीवितमेव च एवं ज्ञात्वा प्रयत्नेन व्रतस्योद्यापनं चरेत्. हे म्हणजे खरंच आहे ना गुरुजी? खरंच हे आहे. म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल होऊ नाही शकतं. कॉन्ट्रोवर्शियल नाही हे कॉन्ट्रोवर्शियल हे आहे. पंचांग कर्ते जे आहेत त्यांना या प्रकारचे कुठलेही निर्णय देण्याचा अधिकार नाही. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असा मानला जातो. तर काय आहे या महिन्याचं महत्त्व? या महिन्यात कुठल्या प्रकारच्या पूजा अर्चा केल्या जातात? आणि या महिन्यात जे सण येतात त्या सणांचे काय महत्त्व आहे? याच सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आजचा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्टमध्ये. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आणि या विषयाचे तज्ज्ञ असलेले आशुतोष उपासनी गुरुजी आपल्यासोबत आलेले आहेत. आशु गुरुजी नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही मागच्या वेळेस आले होते. गरुड पुराण याबद्दल तुम्ही अत्यंत चांगली माहिती दिली आणि प्रेक्षकांनी पण त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आणि आज पुन्हा एकदा तुम्ही आलेले आहात श्रावण मास याचं महत्त्व सांगण्यासाठी. तर गुरुजी गप्पांना सुरुवात करण्याआधी माझा पहिलाच प्रश्न हा आहे, की हिंदू पंचांगामध्ये श्रावणाला इतकं महत्त्व का मानलं जातं? म्हणजे महत्त्वाचा महिना का मानला जातो? श्री गुरुभ्यो नमः. नमः शिवाय सांबाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय योगीनाम पतये नमः. श्रावण मासाच्या नावातच त्याचा अर्थ काहीसा दडलेला आहे. असं म्हटलंय स्कंदपुराणामध्ये याचं महात्म्य येतं श्रावण मासाचं. बरं. त्यामध्ये असं म्हणतात, शिव असं म्हणतात की त्यांना खूप प्रिय आहे हा श्रावण मास. शिवप्रिय श्रावण मास म्हटला जातो. अच्छा. या श्रावण मासाचं ची महानता, त्याची महती सगळे ऐकतात. त्यामुळे त्याला श्रावण मास म्हटलं जातं. अच्छा. शिवाय श्रावण मासामध्ये श्रवण नक्षत्राने युक्त पौर्णिमा येते या महिन्यात. म्हणून त्याला श्रावण मास म्हटलं जातं. आणि याच्या महात्म्याच्या श्रवणाने, केवळ श्रवणाने सुद्धा मनुष्याच्या अनेक पापांचा नाश होतो. म्हणून याला श्रावण मास म्हटलं जातं. आणि म्हणून हा अत्यंत पवित्र, शिवप्रिय असा महिना आहे. आणि या महिन्यामध्ये मग कुठल्या प्रकारच्या प्रमुख धार्मिक विधी आणि पूजा अर्चा केली जाते? श्रावण मासात कुठलंही धार्मिक कृत्य केलं तर त्याचं अनेक गुणित फलित आपल्याला मिळतं. अच्छा. ज्यांना आपल्यावर नवग्रहांची कृपा असावी असं वाटत असेल त्यांनी ग्रहयज्ञ करावा. शिवाय जे काही सकाम भावनेने पूजा करतात, कामनांच्यासाठी करतात, त्यांना बरं. लवकरात लवकर कामनांची प्राप्ती होते. त्यामुळे अच्छा. कुठल्याही प्रकारचं पूजा अर्चा, यज्ञ यागादी कर्म करू शकतात. शिवाय शिवासाठी हा महिना आहे. त्यामुळे इथे लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र, अ, लक्षार्चन, सहस्रार्चन आदी आदी विविध प्रकारचे पूजाविधी केले जातात. अच्छा. अनेक प्रकारची व्रतं केली जातात असं आपल्याला बघायला मिळतं. आणि या महिन्यात आपण बघतो की खूप लोकं उपवास करतात. तर अशी कुठली व्रते की जी या महिन्यात केली पाहिजे? इतकी व्रतं आहेत आपल्या हं. हिंदू धर्मामध्ये. हं. खरं तर 365 दिवसांमध्ये रोजचं एक व्रत जरी बघितलं तरी सुद्धा 365 व्रतं आपल्याला सहज बघायला मिळतात. अरे वाह! यामध्ये श्रावण मास तर असा आहे, हं. की श्रावण मासात असं आजकाल लोकं श्रावण मासातून काही 2-4 व्रतं करतात साधारणपणे. बरोबर. पण श्रावण मासाच्यासाठी असं म्हटलंय, की संपूर्ण श्रावण मासाचंच एक व्रत असावं. बरोबर. पूर्ण श्रावण मासासाठी जर शक्य असेल तर व्यक्तीने नक्त व्रत करावं. म्हणजे दिवसातून एकच वेळी भोजन करावं. अच्छा. अनेक गोष्टींचा त्याग करावा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्यापासून दूर राहावं असं हं. म्हटलं जातं. तरी सुद्धा आपण काही व्रत बघूया. म्हणजे प्रत्येक वार आहेत. हं. जसं सोमवार, मंगळवार या प्रत्येक वाराचं एक व्रत आहे. अच्छा. जेवढ्या तिथी आहेत त्या प्रत्येक तिथीचं सुद्धा व्रत आहे.
मग कुठल्या प्रकारचे व्रत असतात गुरुजी प्रामुख्याने? श्रावण मासाच्या रविवारी हं, सूर्यव्रत हं. सांगितलेलं आहे. त्याला आपल्याकडे आदित्य राणूबाईचं व्रत म्हणतात अच्छा, मराठी ह्याच्यामध्ये. अच्छा. हे सूर्यव्रत आहे. विशेष करून स्त्रिया करायच्या. पूर्वी खूप जास्त व्हायची ही व्रतं. हं. आजकाल आपल्याला बघायला मिळत नाही आणि हे अत्यंत गुप्त व्रत आहे. अच्छा. असं म्हटलं जातं, की हे व्रत जे आहे सूर्याचं हं, केलेलं, ह्या व्रताची करण्याची ज्याची इच्छा असेल त्यालाच सांगावं आणि त्याचं विधान सांगताना हं. तिसरी व्यक्ती सुद्धा असू नये. तिसऱ्या व्यक्तीला सुद्धा ते कळू नये ते व्रत. हे थोडं अच्छा. गुप्त व्रत आहे. अशा प्रकारे सूर्याचं व्रत केलं जातं. सूर्यव्रताने व्यक्तीला लक्ष्मीची प्राप्ती होते. हं. धनधान्य, संपत्ती सगळंच प्राप्त होतं आणि अच्छा. विशेष म्हणजे रोगांपासून निवृत्ती होते, असं अरे वाह! मानलं जातं. म्हणून रविवारी सूर्याचं व्रत करतात. त्यानंतर सोमवार तर आपला सगळ्यांसाठी परिचित आहेच. सोमवार हा शिवाला प्रिय आहे, असं शिव बरोबर, स्वतः म्हणतात. त्यामुळे सोमवाराचं व्रत हे शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर. आपल्याकडे जर तुम्ही बघितलं, तर पूर्वी अशी पद्धत होती, की प्रत्येक पुत्रवती स्त्री म्हणजे जिला मुलगा आहे, अशी स्त्री स्वतःच्या मुलाचं आयुष्य, आरोग्य उत्तम असावं यासाठी सोमवार करायच्या बायका. कायम सगळ्या बरोबर. स्त्रिया सोमवार करायच्या. ज्यांना पूर्ण वर्षभर सोमवार करणं शक्य नाहीये, या श्रावणामध्ये त्या व्यक्तीने जर फक्त 4 किंवा 5 सोमवार जरी केले, तरी त्याला संपूर्ण वर्षभर सोमवार केल्याचं पुण्य प्राप्त होतं. अच्छा. यामध्ये असं म्हटलंय, की व्यक्तीला त्याच्या अभीष्ट त्याच्यासाठी जे काही असेल, त्या सगळ्या अभीष्ट फलांची प्राप्ती होते. सकाम भावनेने जर सोमवाराचं व्रत केलं, तर त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात आणि निष्काम भावनेने केलं, तर त्याला अंतिमतः रुद्रलोकाची प्राप्ती होते, असं सोमवाराबद्दल म्हटलं जातं. अरे वाह! त्यानंतर मंगळवार येतो. मंगळवारी नवविवाहित ज्या वधू असतात, हं. त्यांच्यासाठी मंगळागौरीचं व्रत सांगितलंय. अच्छा. अनेक स्त्रिया मंगळागौरीचं व्रत करतात. बरोबर. ज्यामध्ये 5 वर्ष करण्याचं हे व्रत आहे. लग्न झालेल्या स्त्रियांसाठी. म्हणून त्यामुळे सौभाग्याची प्राप्ती होते. उत्तम प्रकारचं सौभाग्य, धनधान्य संपत्ती, शंकर पार्वतीची कृपा, हे त्यामागचं फल आहे. 5 वर्ष त्याचा कालावधी सांगितलाय. बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी बुध बृहस्पतीचं व्रत सांगितलंय. हे व्रत केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात, असं म्हटलं जातं. म्हणजे अच्छा. तुमची जी कोणती कामना असेल, ती बुध आणि बृहस्पती म्हणजे गुरु या दोघांच्या कृपेने आपल्या सगळ्या इच्छित कामनांची पूर्ती होते. म्हणून लोक बुध आणि बृहस्पतीचं सुद्धा व्रत करतात. शुक्रवारी जीवंतिका व्रत म्हणजे जीवती म्हटलं जातं. स्त्रिया करतात हे व्रत. शनिवारी नृसिंह आणि हनुमान यांचं व्रत आहे. ते सुद्धा या 4 दिवसांमध्ये लोक शनिवार करतात. खिचडी करतात त्या दिवशी. बरोबर. बटूला एखाद्या छोट्या मुलाला बोलावून त्याला खिचडी खाऊ घालतात. अशा प्रकारे शनिवारचं व्रत होतं. आणि गुरुजी आपल्याकडे सध्या पंचांग भेदानुसार अ, वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जातात सणांच्या. तर म्हणजे नक्की हा काय फरक आहे? पूर्वी हा असा काही फरक खरं तर नव्हता. हं. कारण सगळे पंचांग जे होते ते सूर्यसिद्धांतीय ग्रंथांनुसारच तयार व्हायचे. बरं, पण इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा गॅलिलियोनी दुर्बिणीचा शोध लावला बरं. आणि ग्रहांच्या स्थिती त्यांनी प्रत्यक्ष बघितल्या. हं, आपल्या पूर्वजांनी ग्रहांसाठी काही दुर्बीण वगैरे वापरत नव्हते. हं. पण गणितानुसार त्यांनी ग्रहांची स्थिती त्यांनी बरोबर मांडलेली होती. त्यामध्ये बरोबर. अगदी आंशिक थोडासा बदल होता हं, आणि तो जो बदल आहे, जो हं, दृक सिद्धांत म्हणजे दुर्बिणीतून जो दिसणारा बदल होता, हं, हं. त्या त्या त्याचं ग्रहण पूर्वीच्या काही इंग्रजांच्या काळातल्या विद्वानांनी केलं बरं. आणि त्यानुसार पंचांग तयार करायला लागले. अच्छा, त्याला म्हणतात दृक सिद्धांत. अच्छा, आणि काही जे पंचांग आहेत अजूनही सूर्यसिद्धांतानुसार चालतात. मग अच्छा, सूर्यसिद्धांतानुसार चालणारे जे पंचांग आहेत त्याच्यात आणि दृक सिद्धांताच्या याच्यामध्ये थोडासा एखाद्या दिवसाचा फरक पडतो आणि हा जो फरक आहे हा फक्त पुरोगामी महाराष्ट्रातच होतो. अच्छा, बाकी पूर्ण भारतामध्ये जे काही पंचांग चालतात ते आजही सूर्यसिद्धांतीयच चालतात आणि धार्मिकदृष्ट्या सूर्यसिद्धांतीय पंचांग आणि त्यांच्यातून प्राप्त होणाऱ्या ज्या तिथी आहे त्यांनाच अच्छा, आपण मानलं पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये 90-95% 99% समजा पंचांग जे आहेत ते सगळे दृक सिद्धांतीय आहे. सूर्यसिद्धांतीय आत्ता यायला लागले आहेत काही गॅप गेल्या 5-7 वर्षांपासून. म्हणून अच्छा. तो हा जो आपल्याकडे सध्या वाद होतोय तो फरक त्याच्यामुळे फरक होतोय. जो कळतोय. येस. पण मग हा जो धर्मशास्त्रीय निर्णय हा घेण्याचा अधिकार पंचांगकर्त्यांना आहे का? काय पंचांग एक माध्यम आहे. हं, पंचांग कॅलेंडरप्रमाणे प्रत्येकाच्या घरात येतात. बरोबर. आणि त्यामध्ये जर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या जर पंचांगात आल्या, तर हं, सामान्यांपर्यंत पोहोचायला सोपं होऊन जातं. हं. म्हणून पंचांगामध्ये धर्मशास्त्रीय निर्णय दिले जातात. पण अच्छा. पंचांगकर्ते जे आहेत, हं. त्यांना या प्रकारचे कुठलेही निर्णय देण्याचा अधिकार नाही. तो अधिकार असतो विद्वानांकडे, तो बरं. धर्मसभेकडे असतो
आणि तिथून ज्या प्रकारचे धर्मशास्त्रीय निर्णय येतील ते त्यांनी छापावे. पण आता दुर्दैवाने तसं बघायला मिळत नाही. आजकाल कालच सुसंगत वेगवेगळ्या प्रकारचे बरोबर आहे. धर्मशास्त्रीय निर्णय पंचांगकर्तेच द्यायला लागले. बरोबर आहे. त्यांचे जे पूर्वज होते ते खूप विद्वान होते. त्यांनी चांगली परंपरा सुरू केली. पण आजकाल त्यांचे मुलं आहेत, कोणी इंजिनिअर आहे, कोणी डॉक्टर आहे आणि त्यांनी फक्त पूर्वीची आपली पंचांगाची परंपरा चालवायची म्हणून हे त्यांनी चालू ठेवलेलं आहे. पण बरोबर त्यांना आहे. तशा प्रकारचा खरं तर अधिकार काही नाही. अच्छा. त्याच्यासाठी आपण योग्य प्रकारच्या विद्वानांकडून सल्ले घ्यायला हवे समाजाने. एक कावड यात्रा आपल्या इकडे निघते आणि तिचं म्हणजे वर्षानुवर्ष ती निघत आलेली आहे कावड यात्रा. तर हा कावड यात्रेचं म्हणजे काय महत्त्व आहे? कावड यात्रेमध्ये आपल्याला माहिती आहे एका ठिकाणाहून तीर्थाचं जल आणून बरोबर. महादेवाच्या मंदिरांमध्ये दिलं जातं. हं. अ, तसं तर खूपच छान आहे आणि उत्तम प्रकारचं वाटतं. पण मला थोडी याबद्दल थोडी माझी वैयक्तिक शंका आहे, बरं. की याला धर्मशास्त्रीय किती आधार आहे. हं. कारण आपण बघतोय आज कदाचित पूर्वज जे होते आपले, ते चांगल्या प्रकारे काढतही असतील कावड यात्रा. पण आज आपण बघतो डी-जे, हं. नाचणे, त्यामध्ये ते पाणी घेऊन जाणे, तो एक प्रकारचा इव्हेंट तयार झालेला आहे. हो. त्यामध्ये पावित्र्य किती राहतंय माहीत नाही. अगदी आपल्याकडे असं आहे, की थांबलेल्या पाण्याला दोष सांगितलेले. वाहत्या पाण्याला दोष नाहीये. खरं आहे. थांबलेलं पाणी जर तुम्ही घेऊन जाताय कुठे, खरं तर आहे. तुम्ही त्याची पवित्रता ठेवली पाहिजे. बरोबर आहे. कारण नंतर ते पाणी आपण शिवावर मंदिरामध्ये बरोबर आहे. वाहणार आहोत. म्हणून कावड यात्रा थोडी माझ्यासाठी थोडी शंकास्पद आहे. पण हं. पूर्वी अगदी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला तुम्हाला माहिती आहे दर सोमवारी अ, हे असते प्रदक्षिणा केली जाते. बरोबर. ब्रह्मगिरी पर्वताला. अशा अनेक वेगवेगळ्या मंदिरांच्या इथे प्रदक्षिणेची प्राचीन परंपरा आहे आणि ती पूर्ण शास्त्रीय आहे. अच्छा. ज्याप्रमाणे पंढरपुराची वारी निघते, ती बरोबर. पायी यात्रा आहे. त्याप्रमाणे मंदिरांना प्रदक्षिणेचं महत्त्व आहे. बरोबर. सगळ्या समाजाने भरपूर संख्येने सगळ्यांनी मंदिराला प्रदक्षिणा केली पाहिजे. याला शास्त्रीय आधार आहे. कावड यात्रेला शास्त्रीय आधार आहे की नाही याबद्दल मला स्वतःला मनामध्ये शंका आहे. अच्छा. ज्याप्रमाणे आपल्या त्र्यंबकेश्वरला जशी फेरी असते, बरोबर. तशा फेऱ्या चालाव्यात. हं. अगदी तुम्ही जगन्नाथपुरीला बघितलं तर तिथे सुद्धा या प्रकारचं असतं. अगदी सप्तशृंगी गडावर सुद्धा बरोबर. पूर्ण गडाला प्रदक्षिणा करणारे लोकं आहेत बरोबर. आणि या प्राचीन परंपरा आहेत. त्या जपल्या पाहिजे आपण. आधुनिकतेच्या ह्याच्यामध्ये जाऊन उगाच ते सगळ्या गोष्टींचा इव्हेंट करणं हे काही हं. तेवढं ठीक नाही. म्हणजे जे आपले सुसंस्कृत ज्या पद्धती चालत आलेल्या आहे, त्या तोडून-मोडून तुम्ही त्याला आता नाविन्याचा एक आधार देऊन तुम्ही सांगताय, की हे आम्ही चेंज केलंय असं आणि वर्षानुवर्ष त्याच्यात फरक पण पडत चाललाय त्या हां. कावड यात्रेत. हो, हो. बरंच असं त्याची प्रत कमी-कमी होत चालली आहे. हो. ठीक आहे, असो गुरुजी. पुन्हा एकदा येऊ आपण श्रावण मास जो आपला विषय आहे. तर तुम्ही जे सांगितलं, की श्रावणात अनेक प्रकारचे तुम्ही व्रतवैकल्य करू शकतात. अनेक प्रकारच्या साधना, अनेक प्रकारच्या पूजा-अर्चा करू शकतात. तर हे जे व्रत करताय श्रावणात, याच्याने मनुष्याच्या मानसिक जीवनावर किंवा आध्यात्मिक किंवा शारीरिक काय परिणाम होऊ शकतो? भौतिक तर परिणाम होतातच. जसं हं, आधी मी तुम्हाला म्हटलं, हं, की श्रावण मासामध्ये सकाम भावनेने जर कुठलंही पूजा-अर्चा, अनुष्ठान जर आपण हं, काही करत असू, हं. तर सगळ्या कामनांची पूर्ती होते. बरोबर, जर निष्काम भावनेने केलं, तर रुद्रलोकाची, परमपदाची प्राप्ती होते आपल्याला. बरोबर, आता हे काही आपलं स्वतःचं तुमचं किंवा माझं मत नाहीये. बरोबर. हे आपल्या ऋषीमुनींनी किंवा प्रत्यक्ष शिवाने, हं, विष्णूंनी अशा प्रकारचे सगळ्या आपल्याला संदर्भ आपल्या ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये बघायला मिळतात. मग महत्वाचं की आपण हे करून बघितलं पाहिजे. आणि हं, समजा जे जे करून बघतात, उदाहरणार्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी जर एखादं अनुष्ठान सांगितलेलं असेल, हं. श्रावण मासात खास करून एखादं व्रत सांगितलेलं असेल, त्या व्रताच्या अनुष्ठान केल्याने जर ती व्यक्ती धनवान होत असेल, तर अजून कुठलं त्याच्यासाठी बरोबर आहे. असावं. त्यामुळे अनुभूती प्राप्त होणे, हं, हाच सगळ्यात मोठा परिणाम बरोबर. म्हणायला हवा आपण. कामना आपल्या सगळ्या पूर्ण होणे, या व्यतिरिक्त अजून दुसरं काही आवश्यकता आहे अजून काही वेगळ्या ह्याची, असं मला काही वाटत नाही. आणि तुम्ही जे सगळ्या दिवसांचं महत्त्व सांगितलं श्रावणातल्या, तर मला पुढचा प्रश्न हाच आहे, की सगळ्या दिवसांचं तुम्ही जे महत्त्व सांगितलं, पण त्यातली त्यात सोमवारला इतकं महत्त्व का आहे? म्हणजे आपण जे उपवास करतो, सोमवार आपण श्रावणी सोमवार सगळे पकडतात. घरात पण सांगतात, की श्रावणी सोमवार करा. तर सोमवारचं त्यातल्या त्यात काय विशेष महत्त्व आहे? विशेष महत्त्व म्हणजे फक्त एवढंच आहे, सगळ्यात महत्त्वाचं, की हं, जे शिवाचे उपासक आहेत, बरं. त्यांच्यासाठी सोमवार तर महत्त्वाचा आहेच. महादेवाचा वार. महादेवासाठी म्हणून आणि शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी लोक सोमवार करतात. पण बरोबर, अनेकदा काय होतं, की पूर्ण वर्षभर आठवड्याचे उपवास करणं अवघड होऊन जातं, की बरोबर, पूर्ण वर्षभर प्रत्येक आठवड्याला महिन्यातून 4 उपवास करणं सगळ्यांना शक्य नसतं कधी-कधी. बरोबर. म्हणून जर श्रावणी सोमवार फक्त 4-5 केले,
तर असं म्हटलंय, की स्कंद पुराणामध्ये असं म्हटलंय, की जर केवळ 4 सोमवार जरी केले, तरी सुद्धा पूर्ण वर्षभर सोमवार केल्याचं आपल्याला फलित प्राप्त होतं. म्हणून श्रावणी सोमवाराचं सर्वाधिक महत्त्व आहे. अच्छा. म्हणून ते केले पाहिजे. शिवाय सगळ्या आपल्या अभीष्टांची प्राप्ती होते. अभीष्ट कामनांची पूर्ती होते. हं, हं. श्रावणी सोमवार केल्याने. अच्छा. जे त्या भावनेने करतात. गुरुजी असं म्हणतात, की श्रावणामध्ये आहार संतुलित घेतला पाहिजे किंवा सात्विक आहार घेतला पाहिजे. तर कुठली-कुठली अन्नपदार्थ वर्ज्य केली पाहिजे? आणि खरंच ह्या सगळ्या गोष्टीला, की श्रावणात तुम्ही सात्विक आहार घेतला पाहिजे, ह्या गोष्टीला काही वैज्ञानिक कारण आहे, की याला काही शास्त्रीय जोड आहे या गोष्टीला? नक्कीच आहे. पण जे आपल्याला सामान्यपणे सांगितलं जातं, कांदा हं. लसूण खाऊ नका, हो, नॉन-व्हेज खाऊ नका, बरोबर. अनेक प्रकारच्या गोष्टी, निषिद्ध गोष्टींचा त्याग करा. हो, ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगितलं जातं. कारण तुम्ही वैज्ञानिक म्हटलात, पण जे मराठी शाळेत शिकलेले आहेत त्यांना माहिती आहे, की विज्ञानाच्या जे पुस्तकं असायचे त्याच्यावर लिहिलेलं असायचं शास्त्र 1, शास्त्र 2. बरोबर, म्हणजे विज्ञानालाच आपल्याकडे शास्त्र असं म्हटलं गेलंय. मग हे बरोबर, शास्त्र काय? शास्त्र विज्ञान म्हणजे काय? तर आध्यात्मिक विज्ञान. जे भौतिकतेशी नाही, तर आध्यात्मिकतेशी निगडीत आहे. म्हणून बरोबर. हे जे नियम सांगितलेले आहेत, ते त्या दृष्टिकोनातून सांगितले. आता जर त्या आपल्याला वैज्ञानिक म्हणजे भौतिक दृष्टीने जर त्याला समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला आयुर्वेद बघावं लागेल. मग बरोबर, आयुर्वेदामध्ये असं म्हटलंय, की जेव्हा श्रावण मास असतो, तेव्हा सामान्यपणे अ, वर्षा ऋतू सुरू असतो बरोबर. आणि वर्षा ऋतूमध्ये वातप्रकोप होतो. हं, सृष्टीमध्ये वातप्रकोप सृष्टीमध्ये सुद्धा वातप्रकोप असतो. त्याप्रमाणे आपल्याला शरीरात पण बघायला मिळतो. बरोबर, मग म्हणून वातूळ पदार्थ आपल्याकडे फार खाल्ले जात नाही. बरोबर. म्हणून आपण दुधाचा त्याग करतो. कमी दूध, हं, हं. दही हे कमी खातो. बरोबर. त्यानंतर बटाट्यासारखा बटाटा नको खायला. आता खरं तर सगळे उपवासाच्या दिवशी बटाटा म्हणजे हं. अगदी मेन तो मेन आहार असतो बटाटा. मेन आहार असतो. बटाटा, रताळी, बरोबर, साबुदाणा हे बरोबर. सगळं खायला नको. म्हणजे केवळ कांदा लसूणच नाही, तर ह्या सुद्धा वातुळ गोष्टींचा त्याग करायला पाहिजे आणि असंही उपवासामध्ये बटाटा चालतच नाही. उपवासात बटाटा चालत नाही नाही. आणि आपण उपवासाच्या दिवशी बटाटेच खातो. बटाटे खातो, पण खरं तसं म्हणजे कारण बटाटा आपल्या इंडिजिनियस नाहीये. ओके. अच्छा. बटाटा जो आहे ते आपलं प्रमुख पीक नाहीये. बटाटा आपल्या शरीराला तसा मानवणारा नाहीये. म्हणून आपल्या पूर्ण जे आयुर्वेद बघा किंवा कुठेही जर जे शास्त्रीय ग्रंथ आहे, त्यामध्ये कुठेच बटाट्याचा उल्लेख दिसणार नाही. बटाटा भारतीय नाहीये मुळात. हे काहीतरी नवीन ऐकायला मिळालं मला आज. बटाटा भारतीय नाहीये, शेंगदाणा भारतीय नाहीये, साबुदाणा भारतीय नाहीये. हे कुठलेच पदार्थ उपवासाला चालत नाहीत. आणि हेच पदार्थ उपवासाला जास्त हो, खाल्ले हो, जातात. हो. अगदी. आणि हे सगळे वातुळ पदार्थ आहेत. म्हणून श्रावणाच्या या दिवसांमध्ये आपण त्याचा त्याग करायला पाहिजे. पण मग असं का झालं असेल? हे पदार्थ का उपवासाच्या दिवशी लागू केले गेले? मला असं हं. वाटतं, की जे बाहेरून येतं ना, हां, त्याच्याबद्दल आपल्या इथे निषेध केलेला नसतो. बरोबर, ओके. कारण ते आपलं नाहीच आहे. म्हणून आपल्या ग्रंथकारांनी पूर्वीपासून त्याचा निषेध केलेला नाहीये. मग बरोबर, ज्याचा निषेध नाहीये, त्याला वैध समजून आपल्या लोकांनी कन्झ्युम करायला सुरुवात केली. बरोबर आहे. मग आता तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं, की हे जे पदार्थ आहे, जे आपण उपवासाला खातो, ते उपवासाला चालत नाही. तर मग असे काय पदार्थ आहे, जे आपण आहारात घेतले पाहिजे उपवासाच्या दिवशी? तुम्हाला थोडी गंमत वाटेल. हं, अनेक लोकांना खरंही वाटणार नाही. हं. पण आपल्याकडे म्हटलं असं, की हविषान्न चालतं. हविषान्न म्हणजे ज्या गोष्टी यज्ञासाठी वापरल्या जातात. अच्छा. त्या आपल्याला चालू शकतात. म्हणजे सामान्यपणे आपण तेल वापरत नाही हो, उपवासाला. तूप वापरतो. तूप वापरतो. पण बरोबर. तिळाचं तेल चालतं. अच्छा. कारण ते यज्ञामध्ये सुद्धा चालतं. त्यानंतर जव हे जे हं, धान्य गव्हासारखं असतं. बार्ली म्हणतात त्याला. हं. ते सुद्धा उपवासाला चालतात. अच्छा. मुगाची डाळ उपवासाला चालते. मुगाची डाळ हो, उपवासाला चालते. हो. एक वेळ पोळी सुद्धा उपवासाला चालते. पण हे पदार्थ वर्ज्य सांगितलेले. हे म्हणजे खरंच आहे ना गुरुजी, खरंच हे आहे. म्हणजे कॉन्ट्रोव्हर्शियल असू नाही, नाही शकतं खूप. कॉन्ट्रोव्हर्शियल नाहीये. हे कॉन्ट्रोव्हर्शियल हे आहे. चला हे आहे. भेंडीची भाजी उपवासाला चालते. फक्त ती तुपात केलेली असावी. अच्छा. हां, मुगाची डाळ, मुगाच्या डाळीचं वरण हे उपवासाला चालतं. मी नवरात्रीच्या उपवासांमध्ये एक ऐकलेलं आहे, की डांगराची भाजी चालते. नवरात्रीच्या उपवासात असं आहे का? आता हे आपण एक सामान्य चर्चा करतोय. हां. तसं प्रत्येक याचं वेगवेगळं थोडा-थोडा प्रत्येक देवतेच्या नुसार हं. व्रतांनुसार हां. थोडा-थोडा बदल असतो. अच्छा, त्यामुळे काही उपवासांना काही गोष्टी चालतात, काही उपवासांना काही गोष्टी चालत नाही. पण जसं अच्छा. काही गोष्टी ज्या मी वर्ज्य सांगितल्या आता, त्या बरोबर. कुठलाही उपवास असो, त्याला त्या गोष्टी चालतच नाही. अच्छा. पण मग गुरुजी तुम्हाला असं वाटतं का, की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये श्रावणासारखा पवित्र महिना, याचं पावित्र्य खरंच टिकून राहिलंय का? जिथे राहिलंय तिथे राहिलंय.
प्रशांतजी कसं आहे, हं, प्रायोरिटी मॅटर्स. हं. तुमची तुमची कुठे महत्त्वबुद्धी आहे, बरोबर, त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचं वर्तन असतं, वागणं बरोबर, असतं. बरोबर. जेव्हा एखाद्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला पटतं, हं, त्यावेळी आपण त्यानुसार त्याकडे बघतो आणि त्यानुसार आचरण करतो. बरोबर. समाजाला जर इकडे बघायचं नसेल, जे बघतात त्यांच्याकडे खूप चालू आहे. उगाचच मंदिरांमध्ये गर्दी होत नाही ना. खरं आहे. उगाचच लोक अभिषेक करत नाही. बरोबर आहे. श्रावणात करतातच की अभिषेक. खरं आहे. खूप लोकं पूजा होतात. भरपूर पूजा होतात आणि भरपूर लोकं श्रावणाच्या अधिकाधिक नियम पाळण्याचा प्रयत्न करतात. कदाचित त्यांना माहिती कमी असेल. हो. ते तेवढा अगदी बारीकपणे करत नसतील. पण अत्यंत मनोभावे देवाची आराधना करणे, व्रतवैकल्य करण्याचा प्रयत्न आजही पुष्कळ लोकं करतात. आता आपण गप्पा मारतोय गुरुजी, तर तुम्ही जे आत्ता सांगितलं, की श्रावणात व्रतांचं विशेष महत्त्व आहे. तर मग एक प्रेक्षकांना आपल्या सांगायचं आहे, की हे जे व्रत आपण करतोय, व्रतवैकल्य, तर हे करताना श्रावण महिन्यामध्ये कोणत्या गोष्टीचं विशेषतः भान ठेवलं पाहिजे? म्हणजे काही नियम अटी आहेत का या? अनेकदा लोक सुरू करतात कुठलंतरी व्रत किंवा एखादा उपवास. हं, सुरुवात करायला तर आपण करतो, पण थांबायचंय कुठे हे लवकर काही कळत नाही. बरोबर. त्यामुळे असं सांगितलंय, की कुठलंही व्रत हे खूप दिवस करण्याची आवश्यकता नाहीये. अच्छा, म्हणजे अगदी सोमवार जरी म्हटलं, तरी सोमवार सोमवार यावत जीवनपर्यंत किंवा अष्टवर्षपर्यंत असं आपण करू शकतो. अच्छा, म्हणजे मरेपर्यंत सुद्धा जर इच्छा असेल तुम्हाला करायची तर करू शकता. पण किमान 8 वर्षाचं ते व्रत आहे. अच्छा. 8 वर्ष पूर्ण झाले, की त्याचं उद्यापन करायला हवं आणि उद्यापन केल्याशिवाय त्या केलेल्या व्रताचं पूर्ण फल आपल्याला प्राप्त होत नाही. पूर्ण म्हणजे ते निष्फळ होऊन जातं, जर उद्यापन केलं नाही तर. म्हणून उद्यापन आवश्यक आहे. म्हणून म्हटलंय चलं चित्तम, चलं वित्तम, चलं जीवितमेव च, एवं ज्ञात्वा प्रयत्नेन व्रतस्योद्यापनं चरेत. कारण मन चंचल आहे. चलं बरोबर, चित्तम, बरोबर, चलं वित्तम. आज पैसा आहे, उद्या असेल की नाही माहीत नाही. बरोबर. आज जे जवळचे ज्ञाती-बांधव आहेत, उद्या असतील की नाही आपल्याबरोबर माहीत नाही. म्हणून जेव्हा पटकन व्रत पूर्ण झालं, की त्याचं सगळ्यात आधी त्याचं उद्यापन करून मोकळं व्हावं. म्हणजे जे आपण इतके दिवस केलेलं आहे, ते कुठेतरी साठेल आणि त्याचं आपल्याला फल प्राप्त होईल. म्हणजे जोपर्यंत आपण उद्यापन करत नाही, तोपर्यंत त्याचं फळ म्हणजे एवढ्या वर्ष जे केलेलं आहे, ते फक्त आपण साबुदाण्याची खिचडी खाल्ली हो, आणि अगदी. झाली, जिरली ती तेवढंच अगदी, फक्त. अगदी. ते सगळं निष्फळ होऊन जातं, जर त्याचं उद्यापन केलं नाही तर. अच्छा. आणि ते तुम्ही व्रत सांगणार होते आम्हाला, की काय कोणते व्रत किती दिवस केले पाहिजे? हो, हो. ते एक थोडीशी एक माहिती तुमच्याकडनं द्या आम्हाला. यामध्ये सोमवार किमान 8 वर्ष करायला हवा. हं, 8 वर्ष झाल्यावर त्याचं उद्यापन करावं. बरं. शीतला सप्तमी आहे, ते 7 वर्षांचं व्रत आहे. हं. मंगळागौर 5 वर्षांचं व्रत आहे. 5 अच्छा. वर्षांनंतर त्याचंही उद्यापन करावं. एवढंच नाही तर आता हा तर श्रावणाचा विषय झाला. पुढे भाद्रपद येतोय. हं. अनेकांना माहीत नसतं, की हरतालिका सुद्धा व्रत आहे. बरोबर. हरतालिकेचं सुद्धा उद्यापन करायला हवं. अच्छा. हरतालिकेचं उद्यापन करायला हवं. तुम्हाला गंमत वाटेल किंवा कोणी सांगत नाही कारण, परंतु गणपती सुद्धा व्रत आहे. हो का? गणपती जो आपण घरी बसवतो, तो गणपती व्रत आहे आणि हे 10 किंवा 11 वर्षांचं व्रत आहे. 11 वर्ष झाले, की गणपती त्यानंतर नाही बसवला, उद्यापन करायचं. नंतर गणपती नाही बसवला तरी चालू शकतं. जर बसवायचं जरी असेल, तरी एकदा उद्यापन करावं आणि मग पुन्हा 11 वर्षांसाठी चालू ठेवावं. अच्छा, हे नवीन आहे काहीतरी म्हणजे लोकांना माहीत नाही. लोकं लोकांना वर्षानुवर्ष गणपती बसवताय, हो. पण त्याचं उद्यापनच झालं नाही कधी. उद्यापन करत नाही. त्यामुळे गडबड होते. परंतु उद्यापन करावं. उद्यापन केल्याने आपल्याला त्या केलेल्या व्रताचं पूर्ण फल प्राप्त होतं. मग उद्यापन केल्यानंतर परत बसवलं तर हो, चालतो हो. चालू आणि परत ठेवायचं. मग 10 वर्ष पुन्हा केल्यानंतर परत पुन्हा उद्यापन उद्यापन करायचं. फक्त एकदा बघून घ्यायचं, गुरुजींना विचारायचं आपल्याकडे, की अमुक व्रताला सुरुवात करायची, याचं विधान काय आहे? अच्छा, याचं आम्ही कसं करायचं व्रत आणि नंतर उद्यापन किती वर्षांनी करायचं? हे अच्छा. माहिती पूर्ण करूनच कुठलंही व्रत सुरुवात करावं. आणि श्रावण मासामध्ये जे प्रमुख सण येतात, जसं रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा. तर हे जे साजरे करतो आपण, याचं तुम्ही मागे विशेष महत्त्व मला सांगितलं होतं. हं, हं, हं. तर ते एकदा श्रोत्यांना सांगा जरा? आजकाल रक्षाबंधन केवळ भाऊ बहिणीला बहिणीने भावाला राखी बांधण्यापुरतंच मर्यादित सामान्यपणे आपल्याला अनेकांना तेवढंच रक्षाबंधन वाटतं. हं, पण रक्षाबंधन त्याच्यासाठी नाहीये. हं, याच्यासाठी एक कथा आहे, की सगळ्या देव जे होते ते दानवांशी अनेक वर्ष युद्ध लढत होते. हं, इंद्र अगदी थकून गेला होता म्हणतात आणि म्हणून इंद्रपत्नीने इंद्रासाठी म्हणून चं व्रत केलं. हं. आणि त्याच्या प्रभावाने इंद्राला शक्ती प्राप्त झाली आणि त्याने काही क्षणातच दानव सेनेचा संहार केला. मग अच्छा. रक्षाबंधन कशासाठी आहे? तर आपल्याला प्रिय असणाऱ्या व्यक्तींच्या चीच रक्षा व्हावी यासाठी रक्षाबंधन हे व्रत आहे किंवा म्हणजे हा हा भाऊ सण आहे. भावा-बहिणीचा सण नाहीये फक्त.
हां, फक्त त्यांचा नाहीये. हां. भाऊ-बहिणीचा सुद्धा होऊ शकतं. पण आजकाल अशी मान्यता झाली आहे, की बहिणीने भावाला राखी बांधायची, कारण भावाने बहिणीचं रक्षण करावं. हो. पण भावाचं कर्तव्यच आहे बहिणीचं करतो. रक्षण करणं. बरोबर आहे. तिने राखी नाही बांधली, तरी सुद्धा तो रक्षण करणारच आहे ते बहिणीचं. बरोबर आहे. पण त्याची रक्षा व्हावी, त्याच्या तो तो व्यवस्थित राहावा, त्याला आरोग्य प्राप्त व्हावं भावाला, बरोबर आहे. यासाठी विशेष करून बहीण भावाला राखी बांधते आणि हं. त्याप्रमाणे पत्नी सुद्धा पतीला राखी बांधू शकते. हो. काही ठिकाणी मी होतं तसं बघितलंय, हो. की ज्या ठिकाणी बहीण नसली की पत्नी बांधते. हो. आणि अनेकदा आजकाल ज्या राख्या आपण बघतो, खऱ्या तशा राख्या नाहीयेत. राखी जी आहे ती रेशमी असावी. त्याच्यामध्ये सोन्याचे तंतू असावे, अच्छा. असं म्हटलेलं आहे. सोनं असावं मुळात. हां. राखीमध्ये थोडं तरी सोनं असलं पाहिजे. अच्छा. रेशमी दोरा असला पाहिजे. राखीमध्ये सोन्याचे तंतू असावे, रेशमी धागा असावा. बरोबर. त्याचा एक विशिष्ट विधी सांगितलेला आहे. त्या अच्छा. विधीनी ते अभिमंत्रित करून तुम्ही एक श्लोक आहे, "येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वां प्रतिबध्नामि रक्षे माचल माचल." असा हा श्लोक आहे. या अच्छा. श्लोकाचा उच्चार करून आणि आपल्या इष्ट बांधवांना राखी बांधावी, रक्षासूत्र बांधावं असं म्हटलं जातं. म्हणजे मला वाटतं आज जे ऐकताय ना तुम्हाला, त्यांनी खरंच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की राखीत सोनं टाकलं पाहिजे हो. थोडंसं तरी. हे काही लोकं त्याच्याने थोडेसे ऑब्सेस होतील, की कसं काय राखीत सोनं? सोनं पण आपल्याला आरोग्य प्रदान करणार आहे. हो. सोनं आपल्याकडे जे पूर्वीपासून लोक घालतात, ते बरोबर. फक्त आभूषण म्हणून घालत नाही हं. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे, की बरोबर आहे. सोनं घातल्याने आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते. बरोबर. म्हणून हे सुद्धा अगदी वैज्ञानिक कारण आहे, की रक्षासूत्रामध्ये सुद्धा सोनं असलं, की आरोग्याची प्राप्ती होते खरी आणि गोष्ट आहे. आपल्या इष्टबांधवांना आरोग्य प्राप्त व्हावं, ही कामना करणं यात काही गैर नाही. हल्ली तरुण पिढी खूप या गोष्टीकडे अट्रॅक्ट होते, की आपले जे सणवार आहे सध्या त्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे. तर श्रावण मास किंवा इतर कुठलाही सण किंवा कुठलाही विशेष महिना, तर ह्या गोष्टीचं महत्त्व त्यांना समजवण्यासाठी त्यांना कशाप्रकारे आपल्याला आकर्षित करता येईल किंवा कशाप्रकारे त्यांना त्यांच्या पद्धतीत आपल्याला माहिती देता येईल? कसं आहे, आकर्षित करणं हा एक वेगळा भाग झाला हं. खरं तर. आकर्षित असेही होतात लोक हो, आणि जेवढ्या त्वरेने आकर्षित होतात, हो. अनेकदा तेवढ्याच त्वरेने ते दूर पण जातात. खरं जाताना आहे, आपण बघतो. खरं आहे. कारण जेव्हा जो तरुण वर्ग असतो, लहान मुलं असतात, हे खूप तार्किक असतात आणि थोडे वैज्ञानिक दृष्टिकोन पण त्यांचा असतो. बरोबर. जर त्यांना धर्मामध्ये फक्त पाखंड बघायला मिळाला, दांभिकता बघायला मिळाली, तर काही दिवसांनी त्यांचा भ्रमनिरास होतो. हं. तसं होऊ नये यासाठी समाजाचं आणि जबाबदार लोकांचं खूप मोठं कर्तव्य आहे, की धर्माला वैज्ञानिक, व्यावहारिकदृष्ट्या हं. आपल्याला त्यांच्यासमोर ठेवता आलं पाहिजे. खरं आहे. कारण लोक धर्माकडे शेवटी तरुण वर्ग सुद्धा किंवा कोणीही धर्माकडे केव्हा येतो? जेव्हा तो अडचणीत असतो तेव्हा. बरोबर. असं म्हटलंय, "परलोके धनम धर्मः." परलोकात गेल्यानंतर धर्म हेच धन असतं, बरोबर आहे. मृत्यूनंतर. बरोबर आहे. आणि मृत्यू काही फक्त शरीर सोडलं तोच मृत्यू असतो का? तर यशानंतर अपयश प्राप्त होणं हा यशाचा मृत्यूच आहे. संकट येणं हं. हा सुखाचा मृत्यू आहे. ओके. बरोबर. म्हणून अशी जेव्हा वेळ येते, जेव्हा संकटात असतो, जेव्हा अपयश येतं, त्यावेळी लोकांना देव आणि धर्म आठवतो. हं. आणि तेव्हा तेव्हा जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, तर भ्रमनिरास होतो. ते खरं आहे. होऊ नये यासाठी धर्माचं वास्तविक स्वरूप टिकवून ठेवलं पाहिजे आपण सगळ्या लोकांनी. हं. आणि जर तसं राहिलं, तर तरुण वर्ग आकर्षित तर होऊनच जातो कुठल्या ना कुठल्या मार्गाने. ते बरोबर आहे. आल्यानंतर आपण त्यांना योग्य प्रकारे त्यांना फीड करू शकतोय का? त्यांना जे हवंय ते देऊ शकतोय का? बरोबर आहे. ते जर आपण त्यांना योग्य योग्य रूपात दिलं, तर ते जास्त पण मला असं समाजासाठी वाटतं, की यासाठी आधी आपण शिक्षित व्हायला पाहिजे. आपण धर्माची माहिती घेतली पाहिजे. आपण धर्माचं नॉलेज घेतलं पाहिजे. तेव्हा जाऊन आपण त्या पुढच्या पिढीला ते देऊ शकतो. गुरुजी तुम्ही मागे सांगितलं होतं, की श्रावणामध्ये विविध प्रकारचे दान करतात. आम्ही पण बघतो लोकं श्रावणात खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात दान केलं जातं. तर गुरुजी मला सांगा, की श्रावणामध्ये अशा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या, त्याच्यानंतर वैज्ञानिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या त्याचं फळ मिळेल? आजकाल काय होतं, की सगळे खूप मंदिरांमध्ये गर्दी करतात बघा. बरोबर. खूप मंदिरांमध्ये गर्द्या होतात. श्रावणी सोमवारात तर अगदी मंदिरात जायची भीती वाटते हो. अनेकांना, की इतकी गर्दी असते मंदिरात, की काय करावं? पण पूर्वी असं एवढं नव्हतं खरं. एवढी मंदिरांमध्ये गर्द्या करण्याची आवश्यकता नव्हती. एक खूप बरोबर. सुंदर पूजा आहे, जी श्रावणामध्ये प्रत्येक माणसाने रोज केली पाहिजे. अच्छा, आणि त्याचं विधान पण आहे. ते म्हणजे लिंगार्चन. अच्छा, आपल्याकडे लक्षार्चन करायला सांगितलेलं आहे. रोज 1,00,000 शिवलिंग तयार करायचे मातीचे. अच्छा.
ही सामूहिकपणे केली जाणारी पूजा आहे. सामूहिकही करू शकतो. आपण स्वतः वैयक्तिक आपल्या घरामध्येही करू शकतो. अच्छा. एखाद्या शेतातून थोडी माती आणावी. त्या मातीचे छोटे-छोटे लिंग तयार करायचे. त्या लिंगांची षोडशोपचार, पंचोपचार, एकोपचार जे काही सगळं आपल्याला जमेल किंवा एखाद्या कोणाकडून थोडीशी पूजेचा क्रम शिकून घ्यावा, बरं. समजून घ्यावा आणि त्याप्रमाणे आपण आपल्याला आवडेल तशी पूजा करू शकतो आणि तशी पूजा झाली की संध्याकाळी त्याला नदीमध्ये त्या सगळ्या शिवलिंगांना विसर्जन करायचं. असं रोज करायचं अच्छा. महिनाभर आणि अच्छा. याचं अनंत गुणित फलित सांगितलेलं आहे. शिवाची परमकृपा यातून प्राप्त होते. हा झाला याचा आध्यात्मिक पैलू. हं. आता व्यावहारिक म्हटलं तर असाही श्रावण व्यावहारिकदृष्ट्या अनेकांना खूप फायदा करून देणार आहे. खरंय. म्हणजे कोणत्यातरी पिक्चरमध्ये बघितलं होतं, की भारतात काय चालतं? एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट असं बरोबर. कोणीतरी एक एक बरोबर आहे. डायलॉग आहे असा. हो. पण मी थोडा याच्या विरोधात आहे. भारतात फक्त एंटरटेनमेंट नाही चालत. पण हे थोडंसं गडबडीचा डायलॉग वाटतो मला. हं. भारतात केवळ एंटरटेनमेंट नाही चालत. भारत हा पहिल्यापासून धर्मप्राण देश आहे. खरंय. ज्यामुळे ज्याच्यात इतक्या सगळ्या धार्मिक ॲक्टिव्हिटीज सुरू असतात, की ज्यामुळे अनेक लोकांची पोटं भरतात. आणि श्रावणासारख्या महिन्यामध्ये सगळीकडे खूप मोठी इंडस्ट्री चालते असं म्हणू शकतो चलन आपण. फिरतं खूप चलन मार्केटमध्ये. फिरतं. त्यामुळे व्यावहारिक तर आपल्याला फायदा आहेच. हो. तो कुठलीही पूजा असेल, मंदिरं असतील त्यातून लोकांना व्यावहारिक फायदा होत असतो. हो. आणि वैज्ञानिक म्हणाल तर आपण फक्त प्रदूषण करतोय आज. हो. आज वादी आपण स्वतःला म्हणवतो. पण विज्ञानाचे साइड इफेक्ट्स आपल्याला इतके होत आहे, की आपण त्यावर नियंत्रण करू शकत नाही. खरंय. म्हणून या प्रकारचे जर लिंगार्चनासारखे जर विधी आपण जिवंत ठेवले, तर हं. आपल्या नद्या समृद्ध होतील, हो. आपली जमीन समृद्ध होईल. खरंय. कारण नदी जेव्हा स्वतःबरोबर गाळ, वाळू घेऊन येते. वाळू तर माणूस आजकाल खोदतोय. बरोबर आहे. त्याची स्मगलिंग होते हो. आणि गाळाचं तर अस्तित्व त्याच्यामुळे कितपत आता उरलंय देवालाच माहिती. पण खरंय. पूर्वी आपल्याकडे ही पद्धत होती, की सगळे जे लिंग होते, शिवलिंग, हं. ते लाखोच्या संख्येने श्रावणामध्ये रोज नदीमध्ये टाकले जायचे. अरे बापरे! म्हणजे हं. नदी किती समृद्ध होते त्याच्याने आणि नंतर तोच गाळ पुढे जाऊन कुठेतरी थांबेल आणि त्याच्याने चांगली जमीन, सुपीक सुपीक जमीन होईल. जमीन. बरोबर आहे. शेतकऱ्यांसाठी ते खूप चांगलं आहे. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या हे लिंगार्चन किंवा अशा प्रकारचे विधी करणे हे खूपच आपल्यासाठी लाभकारक आहे. याच प्रकारे पूर्वी गणपतीचं सुद्धा होतं. अच्छा. गुरुजी आज तुम्ही ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे म्हणजे माझे पण स्वतःचे बरेच सारे डाउट क्लिअर झाले आणि श्रावणाचं महत्त्व तर आहेच आपल्याला, पण ते का आहे? हे तुम्ही आज सांगितलं, की का खरंच प्रत्येक वाराचं महत्त्व, प्रत्येक सणाचं महत्त्व जे आज तुम्ही सांगितलं, मला वाटतंय, की तुमच्या माध्यमातनं खूप साऱ्या लोकांना ह्या गोष्टी कळतील. गुरुजी तुम्ही आत्तापर्यंत जी माहिती सांगितली ती सगळ्यांसाठी होती आणि खूप छान तुम्ही माहिती सांगितली. एक मला असं तुम्हाला विचारायचं आहे, की आता माझ्या घरात पण लहान मुलं आहे. तर श्रावणामध्ये आपण तो एक वारसा जपण्यासाठी लहान मुलांना आपण कशाप्रकारे त्यांना कथा सांगू शकतो श्रावणात किंवा श्रावणाचं महत्त्व त्यांना त्या माध्यमातून कळेल आणि त्यांना त्याच्यात रस पण वाटेल? एकतर कथा आपण केल्या पाहिजे. हं. घरात पुस्तक वाचन झालं पाहिजे. शक्य असेल तर आपण कथा लावल्या पाहिजे. बरोबर. जर कथा लावणं शक्य नसेल, तर किमान आपण अशी घरामध्ये पद्धत असली पाहिजे, पडली पाहिजे, की त्यांनी घरामध्ये पुस्तकांचं वाचन मुलांना करून दाखवणं, त्यांना गोष्टी सांगणं आणि असे अनेक ग्रंथ आहे आपल्याकडे. आपल्याकडे प्रचूर ग्रंथसंपदा आहे. तिचं वाचन होत राहिलं तर मनोरंजन टीव्ही आणि मोबाईलकडून मुलं थोडं दूर होतील आणि या बरोबर. प्रकारच्या कथा ऐकतील. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं, की ठीक आहे लहानपणी आपण त्यांच्यावर जेवढं शक्य तितके बोलून संस्कार करण्याचा प्रयत्न करत असतो, शब्दांद्वारे. बरोबर. पण मुलांवर खरे संस्कार होतात ते आपल्या ॲक्शन्सद्वारे. आपण काय क्रिया करतोय. म्हणून म्हटलं, की "यद्यदाचरते श्रेष्ठः तत्तदितरे जनाः." जे बरोबर आहे. श्रेष्ठ लोकं आचरण करतात, त्यांचं अनुकरण कनिष्ठ लोक करत असतात, जे हं, लहान असतात ते. हं. लहान मुलांचं तसंच असतं ना, ते आपल्या कृती अधिक बघतात. आपल्या शब्दांपेक्षा त्यांचं आपल्या कृतीकडे जास्त लक्ष असतं. बरोबर. म्हणून जर आपण आपल्या कृती सांभाळल्या, धर्म किंवा ह्या सगळ्या जे संस्कार आहेत, ते आपल्या फक्त शब्दात असू नये. सामान्यपणे काय होतं, आपण मुलांना उपदेश खूप मोठे-मोठे करतो. बरोबर. पण ते उपदेश अनेकदा आपल्या स्वतःच्याच जीवनात दिसत नाही. असं न खरं होता, आहे. ते जे बोलण्यापेक्षा जर आपण वागून दाखवलं त्यांना, तर त्याचा अधिक फायदा हा मुलांच्या जीवनावर होणार असतो. अन्यथा मुलांना फक्त शब्दच उपदेश वाटतात, की ते 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 सुद्धा मग या कानाने ऐकतात, त्या कानाने सोडून देतात आणि त्यांना पुढे त्यांच्या जीवनामध्ये जे करायचं असतं तेच करतात. हे आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यावरून सुद्धा बघू शकतो. बरोबर. त्यामुळे आपण अधिकाधिक उत्तम प्रकारे जीवन जगण्याचा मोठ्यांनी प्रयत्न करावा. मुलं आपोआप त्याचं अनुकरण करतात. तुम्ही जर कधी पुराणांचं वाचन केलं, हं. तर तुम्ही कायम बघाल शिव-पार्वती संवाद असतो. बरोबर.
संवाद काय कोणाचा असतो? शिव-पार्वतीचा शिव-पार्वती. संवाद असतो. शिव गोष्ट सांगतात, पार्वती ऐक ऐकत असते. आपण करतो का असं? आपण नाही. आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीला समोर बसवून पुराणांचं, कशाचं कधी वाचन केलंय एखाद्या ग्रंथाचं? नाही, जर कधीच नाही. आपण आपल्या केवळ पत्नीला सांगितलं ना, तर मुलं-आजोबा आपोआप शेजारी येऊन बसतात खरी आणि ते गोष्ट आहे. ऐकतात. खरी गोष्ट आहे. पुढे त्याचंच अनुकरण आपली मुलं सुद्धा करतील. खरी गोष्ट आहे. त्याच्यासाठी खास मुलांवर खूप दबाव टाकून त्यांना काहीतरी सांगणं आणि त्यांच्यावर खूप दबाव टाकणं, याची आवश्यकता नसते. आपण आपलं आयुष्य व्यवस्थित केलं, की मुलांचं आपोआपच आयुष्य व्यवस्थित होतं. वाह! गुरुजी खरंच खूप छान तुम्ही माहिती दिली आणि तुमच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या लोकांना श्रावण म्हणजे श्रावणाचं महत्त्व आहेच, पण का एवढा श्रावण महिना महत्त्वाचा आहे, तो आज तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत कळला आणि यापुढे लोकं तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं, की कशाप्रकारे पूजा-अर्चा केली पाहिजे, प्रत्येक दिवसाचं महत्त्व, तर लोकं ते फॉलो करतीलच नक्की आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार, की तुम्ही आलात आणि तुम्ही परत-परत येत राहाल. अशी अपेक्षा करतो. तर मंडळी तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जेणेकरून असेच नवनवीन कंटेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.